धक्काबुक्की करतात आणि लोक पडतात त्याच्यातून खाली. बसचे ड्रायव्हर काही वेळा फक्त मधोमध गाडी थांबवतात, तर त्याच्यामुळे उतरायला आम्हाला प्रॉब्लेम होतो. काही वेळेस ना अक्षरशः असे दारामध्ये उभे असतात, मुलं मुली चढायला येत नाही, मुलं घेऊन तर नाही चढता येत. म्हातारे लोक वगैरे चढतात बसमधनं, त्यांचा पण तोल वगैरे जातोच. महिलांची जागा असतात तिथे पण पुरुष असतात. बरंच ते बॅक टच वगैरे खूप कॉमन आहेत. काही वेळा प्रवाशांची पण चूक असते. प्रवासी काय होतं ऐकत नाहीत, काही वेळेस ड्रायव्हरचं पण नाही ऐकत आणि कंडक्टरचं पण. बसची काही वेळा असं होतं की पत्रा वगैरे फाटलेला असेल, तर आमच्यातलं एक झालं की ड्रेस फाटला, कुणाला लागले की बस येते रपकेनी, बसचं सगळं खालचं पाणी सगळं अंगावर उडतं, त्यासाठी ह्या साईडला येऊन थांबली. आपण बघतोय की इथं रस्ता कमी खड्डेच जास्त आहेत आणि जरी रस्ता पास करायचं म्हटलं तरी सुद्धा काही दुर्घटना होऊ शकतात. म्हणजे कुणाचं नियंत्रण इथं दिसत नाहीये. तर कदाचित वेगळंही कारण असू शकेल, प्रत्येक वेळी PMTची चूक नसते. पुण्यामध्ये मेट्रो आली, त्यासोबत रिक्षा आहेत, ओला उबेरचा पर्याय आहे. मात्र अनेक नागरिक जे आहेत ते PMPLचा प्रवास जो आहे तो करत असतात. नोकरदार वर्ग असतील, विद्यार्थी असतील, वृद्ध नागरिक असतील, ते अनेकदा PMPLचा प्रवास करत असतात. खरं तर परवडणारं साधन म्हणून त्याचा प्रवास करत असतील. मात्र या PMPLला प्रवास करणारे अनेक मोठ्या संख्येने नागरिक आहेत आणि त्या नागरिकांना त्यातल्या त्यात महिलांना नेमक्या या PMPL बसमधून प्रवास करताना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, या संदर्भात आज आपण अनेक महिलांशी जे आहे ते संवाद साधलेला आहे. प्रवासी महिलांशी संवाद साधलेला आहे. खरं तर काल पुण्याच्या सिंहगड रोडवरती एका 25 वर्षीय तरुणीचा PMPL बसमधून पडून मृत्यू झाला. अतिशय दुःखद ही घटना आहे आणि त्याच विषयावरती खरं तर आपण पुण्यामध्ये अनेक महिलांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे. खरं तर स्वारगेट बसस्थानकावरून महिलांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणची परिस्थिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. त्यासोबत या महिलांच्या मुलींच्या प्रतिक्रिया काय आहेत ते देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. प्रवास करतेस का? हो, कुठून कुठे करतेस? कात्रज ते खराडी. खराडीपर्यंत करते. काय अनुभव असतो तुझा लांबपर्यंत प्रवास करते? बसला गर्दी खूप राहते आणि लोकांना खूप घाई करून चढतात आणि त्यात चढताना धक्काबुक्की करतात आणि लोक पडतात त्याच्यातून खाली. तर लोकांनी घाई करून चढलं नाही पाहिजे, आरामात चढलं पाहिजे. बाकी बस चांगले असतात. बस चांगलं असतं. रोडला एका मुलीचा बसमधून पडून मृत्यू झाला, काय वाटतं त्या घटनेबद्दल? खूप वाईट घटना घडली ती. लोकांनी सेफली प्रवास केला पाहिजे. काय वाटते म्हणजे कंडक्टर ड्रायव्हर यांच्याशी कसा संवाद होतो तुमचा? चांगला असतं का किंवा तिकीट हो, तिकीटच्या बाबतीत काय ऑनलाईनच काढते मी. ऑनलाईनमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे शक्यतो. पाणी साचलं इकडं, बस स्टॉप पण स्वच्छ नाही आहे, काय वाटतं त्याबद्दल? हां, हे जरा ह्याचं परिस्थिती सुधारली पाहिजे कारण कारण इथे पण उभं राहून जावं लागते. बस हो. उभं राहून जाते का बसमध्ये का बसते? कधी कधी जागा नसेल तर उभं राहून जावं लागतंय. काय वाटते यामध्ये काय सुधारणा केलं पाहिजे? अजून बस वाढवल्या पाहिजेत आणि 15-15, 20-20 मिनटाला बस पाहिजे त्या रूटला. पाहिजे. तू बसने प्रवास करते? हो, काय असतो, काय अनुभव आहे तुझा, काय अडचणी येतात? बसमध्ये खूप गर्दी असते आणि बस थांबायला पण जागा नसते आणि तिकडं भांडणं पण जास्त चालू असतात बसमध्ये. रोज शाळेला जातेस तू? हो, कितवीला आहेस? 11वीला आता. 11वीला. मग कुठं जाते शाळेला, म्हणजे कुठून कुठं प्रवास असतो तुझा? म्हणजे मला कात्रजपासून ते म्हणजे शीतलक्ष्मी रोडला. काय वाटतं म्हणजे बसमध्ये गर्दी खूप असते, मग काय अडचणी येतात म्हणून काय? बसमध्ये गर्दी असल्यामुळं म्हणजे धक्काबुक्की होतच असते, मग पडायची पण भीती असते ना. मग तर मग काही जण लक्ष पण नाही देत, म्हणजे स्टुडंट्स आहेत म्हणून असं ते हे करतात. उभं राहूनच यावं लागतं. नाही, कधी कधी जागा भेटते आणि कधी कधी उभं राहून यायला लागतं. काल सिंहगड रोडला एका मुलीचा बसमधून पडून मृत्यू झाला, काय वाटतं? तर आता गर्दी कमीच केली पाहिजे ना बसमध्ये. तर जर बसमध्ये गर्दी कमी असेल तर हे होईल ना. तुला बस असतात का तिकडे जायला सारख्या? हो, असतात. तरी पण गर्दी असते, येणाऱ्या जाणाऱ्यांची
चढू पण नाही देत बसमध्ये. चढून पण देत नाही, एवढी गर्दी असते. काय वाटतं मग संख्या वाढवली पाहिजे का? बसची संख्या वाढवली पाहिजे. बस कशा असतात, बंद वगैरे पडतात? बस कधी कधी बंद पडतात, पण मी ज्या बसमध्ये बसले त्यापर्यंत नाही पडला अजून कधी. ताई तुम्ही बसने प्रवास करता का तुम्ही? हो मी रेग्युलर करतो. मी कात्रज ते टिळक रोड नंतर म्हणजे मी ज्येष्ठ नागरिक आहे, त्यामुळे माझा 500चा पास आहे आणि त्यामुळे मी सगळीकडेच बसनीच फिरते. मी गाडी वापरत नाही. बसने फिरताना काय अडचणी येतात? पासनी फिरताना काही अडचणी येत नाहीत, पण बसचे ड्रायव्हर काही वेळा फक्त मधोमध गाडी थांबवतात, तर त्याच्यामुळे उतरायला आम्हाला प्रॉब्लेम होतो. म्हणजे अशी रस्त्याच्या थोडी कडेला अशी व्यवस्थित थांबवत नाही काही वेळा. किंवा आता ज्येष्ठ नागरिक जर पळत येताना दिसलेल तर ते बाबा थोडी वेळ थांबवली पाहिजे. 1-2 सेकंदांनी काही होत नाही तर ते तसेच निघून. ह्या 2च गोष्टी आहेत. आणि बसची काही वेळा असं होतं की पत्रा वगैरे फाटलेला असेल तर आमच्यातलं एक झालं की बाबा ड्रेस फाटला, कुणाला लागलं आहे असं होऊ शकतं. तर बस आतून व्यवस्थित पाहिजे. बाकी बसचा प्रवास हा सगळ्यात चांगला आहे. एक तर प्रदूषण कमी होतं आणि आमच्यासारख्यांना हा अतिशय चांगला सुखकारक आहे. चांगलं आहे, पण काय वाटतं बस बाबतीत काय म्हणजे नीट केल्या पाहिजेत का बस? कारण बसचे कधी कधी दरवाजे पण उघडे असतात. आता काल सिंहगड रोडवर एका मुलीचा बसमधून नाही, काही वेळा प्रवाशांची पण चूक असते. कारण माझ्या बाबतीत झालेलं आहे की मी अचानक ह्याला सिग्नलात उतरत होते, पण बसवाले ड्रायव्हर काकाने सांगितलं, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं मला की उतरू नका, कारण त्यांच्यावर येते जबाबदारी. तर त्यावेळेस प्रवासी चिडतात. आल्याशिवाय दरवाजे उघडायचे नाही. नाही अजिबात नाही. खरं आहे, अगदी खरं आहे, बरोबर. त्यांनी पालन केलं पाहिजे. नाही ते करतात. प्रवाशांची सुद्धा चूक आहे, ते तर करतातच. एखाद्या वेळेस आम्ही सांगितलं की बाबा घाई आहे, तर जर आम्ही तुमच्या जबाबदारीवर उतरा, तर आम्ही आमचं उतरू शकतो. गर्दीचा वगैरे सामना करावा लागला का? गर्दी राहणारच, कारण पुण्यात गर्दी आहेच, त्यामुळे आहे तो सामना करावा लागणार. पण जास्तीत जास्त लोकांनी उलट्या बसनीच प्रवास केला पाहिजे. तर मेट्रो आली, मेट्रोचा काय प्रभाव पडतोय का? म्हणजे मेट्रोमुळे कमी संख्या झाली? नाही. आता माझे मिस्टरही रोज ह्याला म्हणजे आमचं थेऊरच्या पुढे शेती आहे, रोज बसने जातात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्येष्ठ नागरिकांना सांगितलं आम्ही सांगितलं तर ते आम्हाला बसला जागा देतात बसायला. त्यामुळे बससारखा प्रवास मस्त आहे. उलटा काळचं कदाचित वेगळंही कारण असू शकेल, प्रत्येक वेळी PMTची चूक नसते. पण या ठिकाणी आपण पाहतो आता स्वारगेट बसस्थानकावर इथं पाणी साचले. ते साचणं आणि दुसरं म्हणजे आपल्या बसस्टॉप व्यवस्थित बसायला पाहिजेत. खूप वेळा उभं राहावं लागतं. पण घाण झाली बस. मंडईत आहे, दारूच्या दुकानाच्या समोर बरोबर बसस्टॉप आहे. बऱ्याच वेळा खरेदी करून आल्यानंतर तिथं उभं राहावं लागतं, तर ते बसायची सोय पाहिजे. बसमध्ये जाताना बसने तुम्ही प्रवास करता का? PMP हो करते. कुठून कुठे करता साधारण? मी साधारण इथून स्वारगेट ते भिकारदासला जाते आणि येताना SP ते स्वारगेट असं येते. काय अडचणी येतात तुम्ही बसमध्ये जाताना? बसमध्ये ना खूप गर्दी असते. खूप गर्दी म्हणजे आता कॉलेजची आणि शाळेची मुलं, मी माझी 2 मुलं घेऊन बसने प्रवास करते. तर काय होतं, काही वेळेस ना अक्षरशः असे दारामध्ये उभे असतात मुलं मुली, चढायला येत नाही. मुलं घेऊन तर नाही चढता येत. काल एका मुलीचा मृत्यू झाला बसमध्ये पडून, काय वाटतं? काय होतं माहिती आहे का, एक तर चढताना आपण स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायला पाहिजे. जर गर्दी असेल ना थोडा वेळ थांबा ना, तुम्ही लेट झालं तरी चालेल. जर दारातच दिसतंय ना आपल्याला तर चढूच नका तुम्ही शक्यतो. माझ्या मताने स्वतःची काळजी आपण पण घ्यायला पाहिजे. कारण की काय होतं, ड्रायव्हर कंडक्टर पण आपल्याकडं देतात लक्ष, पण ते सांगून तरी सांगणार किती प्रवाशांना. प्रवासी काय होतं ऐकत नाहीत काही वेळेस, ड्रायव्हरचं पण नाही ऐकत आणि कंडक्टरचं पण. कंडक्टर लोक कितीतरी वेळा ओरडतात, गर्दी आहे पाठीमागची बस येते थांबा 5 मिनटं, पण अक्षरशः ऐकत नाहीत. मुलं तर अजिबात ऐकत नाहीत. आणि PMPLची काय चुकी वाटतं का? कारण कधी आता पुढचा दरवाजा खरं तर बस काय बसचे तर दरवाजा पण लागत नाही, म्हणजे चालूच असते किंवा अनेक अशा काय अडचणी आल्या. काही दरवाजे असतात ना उघडे असतात, त्या थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. कधी ब्रेक होतात, अशा घटना पण सारख्या घडतात. हो, ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे PMPLने, नाही का? तिथं पाणी साचले. हो, खूप पाणी साचतं. मुलांचे कपडे शाळेचे खराब होतात. ते सारखं नाही का, शाळेत गेले की अजून शिक्षक लोक ओरडतात, कपडे खराब झाले, स्वतः काळजी घ्या. आता पावसामुळे एवढं घाण पाणी आहे ना, पायाला काही वेळेस असं घाण हे पण येतात, पुरळं पण येतात घाण पाण्यामुळं मुलांच्या. काळजी घेतली पाहिजे वाटते. हो, घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण जर सेवा देतोय ना, सेवा छान आहे, फक्त थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या प्रवाशांना थोडंसं तरी वाढवली पाहिजे वाटतं. हो, थोडी वाढवायला पाहिजे. काय फरक पडलाय का? मेट्रो पण आहे. मेट्रोमुळं थोडा
पडलाय, पण काय होतं मेट्रोचं पण काही ठिकाणी नाही जात ना, मग PMPL हर एक ठिकाणी जाती पोचतात ते, त्याच्यामुळे थोडीशी वाढवायला पाहिजे संख्या किमान पावसाळ्यामध्ये तरी. PMPL बसने प्रवास करताय तुम्ही आता बाळाला घेऊन, हो. काय अडचणी येतात? बस थोडी तरी 5-1 मिनटं थांबली पाहिजे एक चढस्तवर, किंवा बस ड्रायव्हर पटकन चालू करतात, बस फास्ट जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी 1-2 मिनटं तरी थांबलं पाहिजे बससाठी, की पॅसेंजर चढतात आहे त्यांनी वर चढले का, एक पायरी चढून वर आले की लगेच बस स्टार्ट होते. म्हणजे पकडलंय नाही पकडलंय बघत नाही, डायरेक्ट चालू केल्यावर एकदम तोल मागं जातो. हो, तोच प्रॉब्लेम आहे. बाळ पण आहे तर गर्दीचा ह्याचा कसा सामना करतो? करतो सामना, पण कंडक्टर जर जागा असेल तर देतात बसायला, एखादे देतात, किंवा काही वेळेस जर पूर्ण चेअर्स भरलेल्या असेल तर नाही बसायला भेटत. हो, कसं दरवाजे वगैरे बंद ठेवले पाहिजे स्टॉप येस्तवर. एक स्टॉप आल्यावरती दोन्ही दरवाजे ओपन करून पॅसेंजर खाली उतरस्तवर, नंतर परत डोर बंद केले पाहिजे सर्वांनी. बसबद्दल म्हणजे तुम्हाला काय आहेत का, बसच्या कधी ब्रेक फेल होतात वगैरे काय? हो, आमच्या रूटला तर खूपच होतात, मुळशी साईडला. तुम्ही कुठून कुठे प्रवास करताय? मी आत्ता स्वारगेटपासून पिरंगुटपर्यंत करते. हो गर्दी पण असणार बसला, हो. ब्रेक पण फेल होतात का? हो, खूप होतात तुम्हाला आमच्या. आलाय असा अनुभव? हो, आलाय, खूप वेळा आलाय. पिरंगुट घाटामध्ये तर खूप वेळा बस बंद पडलेली. मग काय दुसऱ्या बसमध्ये बसवून देतात का, काय करतात? कसं आपलं जास्त लवकर जायचं असेल तर आपण दुसरा पर्यायी मार्ग बघतो, नाहीतर दुसरी बस भेटली तरी दुसरी बसमध्ये खूपच गर्दी राहते, कारण का पहिलीच बस हे झालेली असते, पॅसेंजर भरपूर असतात रस्त्याला थांबलेले, आणि दुसऱ्या बसला पहिले बसलेलेच असतात पॅसेंजर. त्यामुळं काय वाटतं मग या बसमध्ये कोणाची चुकी आहे, पण अशा बस सारख्या बंद पडतात, यावर काय उपाय केले पाहिजेत का? प्रशासनाने बघितलं पाहिजे, केलं पाहिजे सगळं व्यवस्थित. आमच्या साईडला तर किती त्रास आहे बसचा. कसं आहे, ब्रेक दाबला की अचानक तोल जातो. आणि प्रवासी पण काय? हो, कसं आता आम्ही एजेड आहे, आमच्या ठीक आहे, जे म्हातारे लोक वगैरे चढतात बसमधनं त्यांचा पण तोल वगैरे जातोच. सतत बस बंद पडत असतात, घाटातमध्ये येताना बस बंद पडतात. ड्रायव्हर लोक पण खूप घाई करतात, थांबले पाहिजे 2 मिनिट, दरवाजे बंद केले पाहिजे. पण येत नसतील का, येतात? आता आहेत, आता 1 महिना झाला आमच्या साईडला जरा बस चालू झालेल्या आहेत थोड्याफार. किती वेळाने तरी साधारण? एक असता अर्धा 1-पाऊण तासाने बस असतेच. हो, असतात. आता इथे पण आपण बघतोय पाणी साचलंय. खूप. आता मी बाळाला घेऊन त्यासाठीच इकडे येऊन उभे राहिले, की बस येते रपकेनी, बसचं सगळं खालचं पाणी सगळं अंगावर उडतं, त्यासाठी या साईडला येऊन थांबली. थांबल्यावर बसमध्ये कसं जाणार? आता बस बघतीये, थांबली बस तर ठीक आहे, चढता येईल, नाही तर मग थांबावं लागतं, परत अर्धा-पाऊण तास थांबायच लागणार बस गेलं. थांबलं पाहिजे बसवाल्यांनी पण, एक पॅसेंजर चढतात आहे, किंवा इथले पण चिखल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी साफ केल्या पाहिजे. हो, आता तिथे तर बघा ना, ही बस थांबतीये, तिथंच खड्डा आहे, पॅसेंजर उतरताना एखाद्याचा पाय मुरगळला तरी काय सांगू शकत नाही. महिला म्हणून काय आता प्रशासनाला मागणी करणार? सर्व व्यवस्थित केलं पाहिजे प्रशासनाने. ताई, तुम्ही PMPLने प्रवास करता का बसने? हो, पुण्यामध्ये तर त्याशिवाय पर्याय नाही आहे महिलांना. जर वेळेवरती सगळ्या ठिकाणी प्रत्येकाला पोचायचं असतं, गडबड असते, त्याच्यामुळं बसचा पर्याय आहे, परंतु त्याचं नियोजन व्यवस्थित नाही आहे. म्हणजे आता आपण बघतोय की इथं रस्ता कमी खड्डेच जास्त आहेत, आणि जरी रस्ता पास करायचा म्हटलं तरीसुद्धा काही दुर्घटना होऊ शकतात. म्हणजे कुणाचं नियंत्रण इथं दिसत नाही आहे, सगळे गडबडीत तर असतातच, सगळ्यांना कामं असते. कुठून कुठे प्रवास करता? नाही, मला आता याला जायचं आहे, SP कॉलेजला जायचं आहे, परंतु त्याच्यासाठी पण त्यांचं नियोजन म्हणजे एक्झॅक्टली नीट हे करणार, कुठे लागतात बस वगैरे काही, त्यांचं पण रोजचं वेगवेगळ्या ठिकाणी हे होतं आहे, आणि त्यातच रिक्षावाल्यांची पण गडबड आहे मध्येच, किंवा असं, त्यामुळं हे म्हणजे दुर्घटना, किंवा आता अपंग लोक पण इथंच, त्या लोकांचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो आहे, किंवा पटकन बाजूला होता येत नाही आहे, बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. बसमधून पडून मृत्यू झाला, काय वाटतं त्या घटनेत? आता त्यावेळेला त्या परिस्थितीत म्हणजे जिथं जे ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ॲक्सिडेंटमधून आता कसं होतं, ह्या घटना घडतात आपण म्हणतो, पण थोड्या वेळासाठी जी चर्चा होते परत त्या अशाच म्हणजे त्याच्यावरती पडदा पडला जातो आहे. खरं तर एक ठोस काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, एक तात्पुरता विषय नाही पाहिजे मला वाटतं. चांगले आहेत वाटतं का PMPL? काही तर अनेक तक्रारी केल्या जातात की दरवाजे नीट नाही. नाही आहे, ते तर आहेत,
ते तर आहेच. बस बंद पडतायत, प्रॉब्लेम आहेत. अनुभव काय आहे? नाही आहेत तसे प्रॉब्लेम आहेत किंवा गडबड खूप असते आणि म्हणजे त्यांचे वाहन चालकांचे पण त्याच्यावरती हे नसतं खूप, म्हणजे लोकांची वर्तणूक त्यांची व्यवस्थित नाही होत आहे, बोलणं वगैरे त्यांचं हे होतं. काय काळजी घेतली पाहिजे प्रशासनाने बसमध्ये? तर त्याचं टाईम एखादं मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे खरं तर, त्याच्यासाठी वेगळं एक सिस्टीम केली पाहिजे. किंवा आता कसं होते सगळेच तर तिथं वाहतुकीचं प्रश्न जर सोडवायचे असतील किंवा ह्या दुर्घटना जर टाळायच्या असतील तर एक आता त्या बसेसची सोय किंवा इतर ऑटो रिक्षा ह्यांचे जे असेल ते सगळं वेगवेगळ्या पद्धतीचं त्याचं एक नियोजन व्हायला पाहिजे. किंवा लोकांना चालण्यासाठी हे तर रस्त्याची नियोजनच नाही आहे. बरोबर आहे, थांबायला रोडवरच थांबावं लागतंय, बस आल्या तरी तिथंच चढताना वगैरे गर्दी होते किंवा बाजूला सरकताना सुद्धा प्रॉब्लेम आहे. प्रवास करतेस का तू PMPL? हो करते. कुठून कुठे असतो साधारण? माझं भारत ज्योती ते FC पर्यंत. पर्यंत काय अडचणी येतात तुम्ही? अडचणी म्हणजे खूप गर्दी असते, बस कमी, बस मिळत नाहीत आणि महिलांची जागा असतात तिथे पण पुरुष असतात. बरंच ते बॅड टच वगैरे खूप कॉमन आहे, तर या गोष्टी होत राहतात. काल सिंहगड रोडला एका मुलीचा बसमधून पडून मृत्यू झाला, काय वाटतं तुला? वाईट वाटतं, हे सतत होत राहतं. गव्हर्मेंट काय ॲक्शन्स घेत नाहीत, चालत राहिलं आहे. खड्डे पण आपण आता बस स्टॉपवर इकडे बरोबर बघतोय आहे. की पाणी साचले आणि नागरिक म्हणजे इकडे बस स्टॉप सोडून साईडला बसले, काय वाटतं? काय गव्हर्मेंट लक्ष देतच नाही आहे, वाईट वाटतं. पाणी अंगावर उडतं इकडे. हो, सतत चिखल सतत चालूच असतं. हे कपडे खराब वगैरे होतात, बस स्टॉप ॲक्सिडेंट. कारण गर्दी आहे ना तिथे सगळे उभे राहिले आहेत. बस कुठे पुढे थांबते, कधी मागे थांबते. गर्दी खूप, बरीच गर्दी, बस मिळत नाही कधी कधी. म्हणून कुठून येते तू म्हणली? भारत ज्योती बिबेवाडी. तू काय रोज अपडाऊन करते ना? हो, रोज. रोज कधी मेट्रो, कधी PMT. जर PMT नाही भेटली तर मेट्रो. मेट्रोने बरं वाटतं, पण मेट्रो सगळीकडे जात नाही म्हणून बरं. हां, तेच ना, मेट्रो सारखी चेंज करायला लागते. एक डिरेक्ट पण मेट्रो नाही आहे ना. जिल्हा न्यायालयावरून. हां, मग काय ॲक्शन घेतली पाहिजे? गव्हर्मेंटने पहिलं तर हे रूल चांगले केले पाहिजेत, काही बस जास्ती वाढवले पाहिजेत, गर्दी नाही झाली पाहिजे. इथेही पोलीस वगैरे ठेवले पाहिजेत त्यांनी, मला असं वाटतं. आणि स्टँड वाढवले पाहिजे नाही, बसण्याचं ठिकाण वगैरे स्वच्छ केलं पाहिजे, खड्डे नाही असले पाहिजे. काय अडचणी येतात मग बसने फिरताना काय अडचणी येतात? काय त्रास होतो बसने फिरताना? गर्दी असते का? असती कधी नसती. बरं, जागा भेटते का बसायला? हा, देतात बसायला जागा मला. देतात का? हां. बसने चांगला आहे का प्रवास? हा, वागणूक कशी असते? कंडक्टर ड्रायव्हर चांगले असतात का? चांगली असते. जाताना बस चढता येतं का बसमध्ये? हा, चढती. कसं चढतात? तर एकंदरीत ज्या महिला प्रवासी आहेत त्यांचा आपण प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ऐकलेल्याच आहेत. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बसची संख्या वाढवली पाहिजे. त्यासोबत जे ड्रायव्हर आहेत त्यांनी देखील प्रवाशांनी चढेपर्यंत थांबलं पाहिजे. त्यांच्या घाईमुळे कुठेतरी प्रवासी जे आहेत त्यांना चढताना त्रास होतो. त्याचसोबत बसमध्ये पूर्णपणे चढल्याच्या अगोदरच बस चालू होते, त्यामुळे त्यांना त्रास होतो. अशा प्रतिक्रिया काहीशा महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्यासोबत प्रवासी जे आहेत त्यांनी देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे. उतरताना जरी 5 मिनिट उशीर झाला तरी चालेल, पण स्वतःचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे. अशा काही प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता स्वारगेट बस स्थानकावरती मी आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर हा जो बस स्थानक आहे या ठिकाणी एकही आपल्याला प्रवासी जो आहे तो बसलेला दिसत नाही, कारण त्या ठिकाणी पाणी साचलेले, अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. एकंदरीत संपूर्ण बस स्थानक जे आहे रोडवर देखील पाणी साचलेलं आहे, पण यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही, कुठलीही ॲक्शन घेतली जात नाही. गव्हर्नमेंटने यावरती काम केलं पाहिजे. जे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, त्यांच्या अंगावरती अक्षरशः पाणी उडतंय. बस स्टॉप सोडून हे नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उभा राहिलेत, कारण या ठिकाणी बस स्थानकांची जी अवस्था आहे ती त्या ठिकाणी त्यांना बसवूच देत नाही. त्यामुळे गव्हर्नमेंटने देखील ॲक्शन घेतली पाहिजे आणि प्रवाशांनी देखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे, अशा प्रतिक्रिया या महिलांनी व्यक्त केल्या आहेत. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.